विनंती आहे की याला आपल्याला या वर्षी बिमोड करून टाकायचं, नो टॉलरन्स ठेवायचं, म्हणजे त्याला बिलकुल सहन नाही करायचं आणि एक्झाम्पल सेट करायचा, जेणेकरून जर कोणी असा आढळला आणि त्याला सिंपल आहे, मॉनिटरिंग जर राहिली, तिथे आपण लक्ष व्यवस्थित ठेवलं, एक दिवसाचा प्रश्न आहे, तिथं माणसं आपण NSS किंवा NCC ची मदत घ्या, तुमचे लोकांबरोबर एक आपला कर्मचारी किंवा 2 कर्मचारी आणि 10 बाकी NCC आणि NSS चे लोक यांच्याबरोबर जर कोणी असं घुसवताना दिसला त्याला ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्याची परेड तिथे काढली पाहिजे. मीडियामध्ये सुद्धा रोजच्या रोज आज इतक्या लोकांवर कारवाई केली, तितक्या लोकांवर कारवाई केली, हे केलं तरच ते बंद होईल. माझी तुम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यासाठी दुसरा आहे, ट्रस्टनी जे CCTV कॅमेराज तुम्ही लावणार आहात, तर ही जी बारीची जी लाईन ज्या ठिकाणी तिथे जरा 2 कॅमेरा जास्त लावा आणि तुम्हालाही माहिती की कुठे कोणत्या पार्टला घुसवल्या जातं ते स्पॉट आयडेंटिफाय करा, तिथं कॅमेरा लावा. त्याचं मॉनिटरिंग आपला एक कर्मचारी 10 बाकी यांचं काम करू शकतो. CCTV कॅमेरा जिथं जिथं घुसवायचा प्रयत्न झाला ताबडतोब तिथं जायचं, त्याच्यावर कारवाई करायची. तुम्हाला 2 तास जरी तुम्ही कंटिन्यूस केलं तर आपोआप ऑटोमॅटिकली ज्यांना मेसेज द्यायचा तो जातो आणि ह्या वर्षी ते 100% बंद व्हायला पाहिजे. दुसरं, आता आपण ग्रामस्थ आणि कलेक्टर साहेबांनी जे सांगितलं की आपल्याला ह्या वर्षी दर्शनाची जे हे आहे, ह्यावेळेस आपण नवा सिस्टम करवाय. माझं एक त्याच्यात पुढे जाऊन हे म्हणणं आहे की बऱ्याचदा लोकांना त्यांची जी हे असते की बाबा एवढा वेळ लागेल दर्शन आल्यानंतर आपल्याला दर्शन शिवलिंग दिसत नाही, त्या ठिकाणी शिवलिंग व्यवस्थित दिसेल. दुसरं, जर तुम्ही गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही तर तो पूर्ण एरिया एकदम क्लिअर राहणार, तिथं माणसं फक्त महाराज राहतील, 1 किंवा 2 महाराज. उलट चांगलं दर्शन, एकदम स्वच्छ दर्शन, मनमुराद दर्शन जे आहे आपण त्याला म्हणतो, कारण पूर्ण केवळ आणि केवळ शिवलिंग दिसणार आणि त्याच्याने लाईन पटपट पटपट पुढे जाईल, कंटिन्युअस लाईन निघत नाही. त्यामुळे ह्या वेळेस आपल्याला तो प्रयोग करायचा आहे. दुसरं, जलाभिषेक आहे, आपण त्याला व्यवस्थित जर केलं तर तो सुद्धा आनंद किंवा तो सुद्धा सौभाग्य सगळ्यांना मिळेल, त्याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही. त्यामुळे ही आपल्याला 100% यावेळेस ती कारवाई करून घ्यायची. बॅरिगेटमध्ये सकाळी मी व्हिजिट केलं होतं, तर माझी विनंती ही राहील ट्रस्टीजला की अतिशय चांगलं आहे आपण हे केलेलं आहे, फक्त तिथं हवा खेळती राहायला पाहिजे. सकाळी डिस्कस केल्याप्रमाणे एक फॅन्स जर तुम्ही ठेवले, फक्त एवढंच आहे की जेव्हा एवढ्याशा एरियामध्ये 1000-1500 लोक जेव्हा राहतील तर ऑब्व्हियसली गर्दी राहते, गुंडपणा राहतो, त्यामुळे ती हवा खेळती राहिली. तुम्ही ह्या साईडला 4 मोठे फॅन आणि त्या साईडला ऑपोजिट, तर फक्त ह्या डायरेक्शनने आपली हवा कंटिन्युअस मुव्हिंग राहिली, ती फ्रेश हवा राहील, त्याच्याने सुद्धा व्यवस्थित त्याचा हे होईल. एवढ्या 2-3 सूचना आहेत. बाकी पोलीसची पूर्ण यंत्रणा आपल्या सहकार्याने एक टीम म्हणून आपण 15 फेब्रुवारी रोजी जी महाशिवरात्री महोत्सव साजरे होणार आहे, त्या महोत्सवामध्ये श्री घटकेश्वर मंदिरामध्ये गाभारा दर्शन बंद राहणार आहे. आत कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. त्याचा जलाभिषेक वेगळ्या पद्धतीनं करण्याची सुविधा आपण निर्माण करतो आहोत, त्या माध्यमातून ते दर्शन होईल. त्याचबरोबर निर्माल्याच्या वापरावर सुद्धा आपण काही बंधनं घालतोय. त्याच्यामध्ये चंदनाचा पाला आणि तत्सम जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वापरून जी कुठल्याही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नसलेले पानं फुलं या ठिकाणी वापरून निर्माल्याचा भार त्या ठिकाणी पडतो, त्याला सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये बंधन घालतो आहोत. VIP दर्शन हे महाशिवरात्री दिवशी पूर्णपणे बंद राहील, परंतु त्याला काही अपवाद जे सध्या पदावर आहेत आणि ज्यांना VIP दर्शन देणं हे अति आवश्यक आहे, अशाच VIPना आणि ते जर स्वतः असतील तर त्या ठिकाणी दर्शन देण्यासंदर्भातला ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे, त्याला आम्ही अनुमोदन देतो आहोत. स्थानिक गावकऱ्यांना महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जो कालावधी ट्रस्ट निर्णय घेईल, त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे फक्त त्यांना आणि त्यांनाच दर्शनासाठी मुभा दिली जाईल. आधार कार्ड नसेल आणि आधार कार्ड असूनही इतर लोक सोबत घेऊन आले तर इतरांना त्या ठिकाणी दर्शनासाठी सवलत दिली जाणार नाही. कृपया याची सर्व गावकऱ्यांनी सुद्धा विनंती घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर वेरूळ मंदिर परिसरामध्ये आणि रस्त्यालगतच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये एक मोठी स्वच्छता मोहीम दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हाती येणार आहे. त्यामध्ये प्रशासन, गावकरी, NGOज,
सर्व घटकांनी सहभागी व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी करावी, जेणेकरून महाशिवरात्रीचा उत्सव हा स्वच्छ आणि सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी आनंदोत्सवानं साजरा करता येणार आहे. तरी या स्वच्छता मोहिमेमध्ये सुद्धा नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आवाहन आपल्याला करतो. त्याचबरोबर दर महाशिवरात्रीला गावातील वाहनाची गर्दी लक्षात घेता ज्यावेळेस शहरामध्ये महावीर चौक ते भोसले चौक या मध्यांचा भाग हा नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याची पण नागरिकांनी नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर जे अन्नपदार्थ विक्रीसाठी परवानगी घेणार आहेत ग्रामपंचायतची, त्यांनी ग्रामपंचायतची परवानगी घेण्या अगोदर अन्न औषधी प्रशासनाची देखील परवानगी घेणं आवश्यक आहे. अन्न औषधी प्रशासनाचा एक कॅम्प वेरूळमध्ये 4 दिवस अस्तित्वात असणार आहे. ऑनलाईन अर्ज त्याच्यासाठी करता येणार आहे. तरी अन्न विक्री करणाऱ्या, प्रसाद विक्री करणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यांनी अगोदर रीतसर अन्न औषधी प्रशासनाची परवानगी आणि नंतर ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच त्यांचं दुकान किंवा स्टॉल त्यांनी लावावं, अन्यथा अशा लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दुग्धजन्य पदार्थातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होतात, म्हणून अन्न औषधी प्रशासनाचं असं म्हणणं आहे की शक्यतो दुग्धजन्य पदार्थाची विक्री आपण टाळावी, जेणेकरून कुठल्याही भाविक भक्ताला कुठलाही त्रास त्याच्यातून होणार नाही, फूड पॉयझनिंग होणार नाही आणि यात्रेला गालबोट लागणार नाही. या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशासनाला सर्व यांनी सहकार्य करावं. याच सोबतच प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या भाविकांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व प्रशासनाचं एकच उद्दिष्ट आहे, येणाऱ्या भाविक भक्ताची सुरक्षितता, येणाऱ्या भाविक भक्तांना पवित्र आणि पावित्र्य वातावरणामध्ये दर्शन व्हावं आणि ही यात्रा, ही महाशिवरात्रीचं पावन पर्व अतिशय शांततामय वातावरणामध्ये आणि पवित्र वातावरणामध्ये पार पाडावा, या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. त्यांना सांगतील तुमचा परवाना घेऊन या. ते आतापासून आपण जाहीर करू की ज्यांना कोणाला अन्न धान्य किंवा प्रसाद जे काही विक्री करायचे आहे त्याचा तात्पुरता परवाना ग्रामपंचायत कडून घ्यायचा असेल तर अगोदर अन्न औषधी प्रशासनाचा परवाना घेऊन या, ना हरकत घेऊन या. तो परवाना स्टॉलच त्यांना ऑर्डर ते द्या आणि तुम्ही आतापासून तुमची टीम लावा. 4 दिवस अगोदर तुमची दहशत झाली पाहिजेत मार्केटला. येस सर. तुम्ही सील करा, गुन्हे दाखल करा, काय करायचे करा. कोणी तुम्हाला विचारतं माझं नाव निश्चित. वातावरण निर्मिती एवढी झाली पाहिजे की महाशिवरात्री दिवशी कोणी बोगस फराळाचं जास्तीत जास्त तुमच्या भगर जे असतात हो त्याच्यामधून पॉयझनिंग होतात आणि अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होतात. येस. तर तुमचा साबू असेल, भगर असेल किंवा उपासाचे तळलेले पदार्थ असतील तर याच्या संदर्भामध्ये कोणी डिलिंग करणार नाही, या पद्धतीचं वातावरण निर्मिती करा. कॅम्प 4 दिवसाचा लावा. ग्रामपंचायतने यांची परवानगी असल्याशिवाय तुम्ही परवानगी कोणाला देऊ नका. चालेल सर. फक्त सरायला ऍक्टिव्ह चालू आहे माझं पूर्ण. ते सुलिवांचा जो आहे ना कोर्टाच्या पुढे पण जो कचरा असतो ते इकडे आणत होते माझ्या हाती. मी त्यांना रेस्ट्रिक्ट केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे त्यांना नोटीस पण काढलेली, त्यामुळे ते पुढे येतात. कुठलाही कचरा जमा झाला की वास आणि पार्किंग तिथं पार्किंग करून ना घेतली होती की सर एक फोटो काढायचा क्राऊड मॅनेजमेंट झाला पाहिजे. एक दिवस जरी सुरू केलं की लोक तसंच सुरू नाही सर काहीच नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।